रंगापेक्षा चव जास्त महत्त्वाची आहे. आज आपण रोजच्या भाज्या, व्हेज किंवा नॉनव्हेज भाज्यांसाठी लागणारा 1 ते 2 वर्ष टिकणारा झणझणीत सोलापुरी काळा मसाला बनवणार आहोत. काळा मसाला बनवण्यासाठी 1 किलो मिरची 3-4 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. त्याची देठं काढून नंतर 1 किलो मिरची आहे तर त्यासाठी लागणारा सगळा खडा मसाला व्यवस्थित निवडून घ्यायचा. खोबरे खिसून घ्यायचं. जर कांदा वापरत असाल तर तो कांदा 4 ते 5 दिवस उन्हामध्ये कडक असा चिरून वाळवून घ्यायचा. मसाला भाजण्यासाठी सगळी तयारी अगोदर करून घ्यायची, म्हणजे मसाला भाजताना सोपं जातं. मसाला भाजताना शक्यतो जाड आणि मोठीच कढई वापरायची, म्हणजे मसाला व्यवस्थित भाजलाही जातो आणि तो करपतही नाही. तर आता सगळ्यात अगोदर आपण ज्या मसाल्यांना तेल लागत नाहीत ते मसाले भाजून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण खसखस भाजून घ्यायची आहे. खसखस भाजली की ती काढून घ्यायची. नंतर आता त्याच्यामध्येच तीळ टाकायचे आणि तीळसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाले की ते काढून घ्यायचे आणि नंतर कढईमध्ये आपण बडीशोप टाकून त्याचा मस्त सुगंध येईपर्यंत ही बडीशोप छान अशी भाजून घ्यायची. आता बडीशोप भाजून झाली की आता याच्यामध्ये एका ताटामध्ये मी काळी मिरी, लवंग, शहाजिरं आणि दालचिनी घेतली. याच्यातले अर्धे मसाले मी भाजून घेणार आहे आणि अर्धे मसाले मी कच्चेच या मसाल्यामध्ये कुटून आणणार आहे. तर त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. भाजले की ते काढून घ्यायचं. नंतर कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये स्टारफूल टाकून त्याला छान असं भाजून घ्यायचं. प्रत्येक मसाला भाजताना थोडं थोडं तेल वापरलेलं आहे. आता हे स्टारफूल छान भाजून झाले की तेवढ्याच तेलामध्ये मी मोठी मसाला विलायची टाकून तीसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे. मसाला भाजताना मी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे. आता ती मसाला वेलचीसुद्धा काढून घ्यायची. नंतर आता याच्यामध्ये जायपत्री टाकायची. थोड्याशा तेलावरती तीसुद्धा छान अशी भाजून घ्यायची. नंतर ती काढून घेतली की त्याच्यामध्ये आता रामपत्री टाकून तीसुद्धा मस्त भाजून घ्यायची. जेवढं कमी तेल वापरेल तेवढा आपला मसाला एकदम असा बारीक कुटून येतो. तर आता ती काढून घेतली की याच्यामध्येच आता मी दगडफूल आहे ते सुद्धा थोड्याशा तेलावरती मस्त असं भाजून घ्यायचं. सगळा मसाला भाजत आहे तर घरभर याचा मस्त असा सुगंध पसरलेला आहे. आपलं दगडफूलसुद्धा छान असं भाजून झालेलं आहे. ते काढून घ्यायचं. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि थोड्याशा तेलावरतीच आता सुंठ टाकून त्याला मस्त असं लालसर भाजून घ्यायचं. तर आता याचा थोडासा रंगही चेंज होतो आणि याची साईजसुद्धा अशी मोठी होते. आपलं खमंग असं सुंठ भाजलेले आहे. आता ते काढून घ्यायचे. नंतर आता तेवढ्याच थोड्याशा तेलावरती खडा हिंग आहे तो टाकून त्याला मस्त असं तो फुलवेपर्यंत छान भाजून घ्यायचा. तो फुलला की तो आता काढून घ्यायचा आहे. नंतर तेवढ्याच तेलावरती मी हिरवी विलायची तीसुद्धा मस्त अशी तेलावरती भाजून घेणार आहे. जर कच्चीच टाकली तर त्याची साल व्यवस्थित कुटत नाही, म्हणून मी भाजून घेतलेली आहे. ते काढून घ्यायची. नंतर तेवढ्याच थोड्याशा तेलावरती मी मेथी टाकलेली आहे. मेथी एकदम लालसर आणि खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. याचा मस्त असा सुगंध येतो. तर आता तीसुद्धा भाजली की काढून घ्यायची आहे. नंतर आता इथं मी जिरं आणि मोहरी घेतलेली आहे तीसुद्धा भाजून घेणार आहे. तर मसाले बनवायची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार पारंपरिक पद्धती वापरून हा मसाला बनवत असतो. आता जिरं मोहरीसुद्धा छान अशी भाजून झाली की ती काढून घ्यायची आहे आणि नंतर आता आपण तमालपत्र भाजून घेऊया. तर तमालपत्र भाजताना ते सुद्धा निवडून घ्यायचं. खराब पानं काढून घेतलेली आहेत आणि आता याच्यावरती सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि ही पानं मस्त अशी खमंग भाजून घ्यायची. ती थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. लालसर झाली की आता ही तमालपत्रसुद्धा छान आपलं भाजून झालं की त्यासुद्धा काढून घ्यायचं आहे. नंतर आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोड्याशा तेलावरती मी 1 जायफळ कुटून घेतलं होतं. त्याला थोडंसं फोडून घेतलं होतं. ते थोड्याशा तेलावरती परतून घेतलं. ते सुद्धा आता काढून घेतलं. नंतर हे धने आहेत ते निवडून घेतले होते. धनेसुद्धा थोड्याशा तेलावरती मस्त खमंग भाजून घ्यायचे. धने वापरताना शक्यतो थोडेसे गावरान वापरले ना त्याची चव आणखी जास्त छान लागते. धने मस्त खमंग भाजले की ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आता आपण किसून घेतलेलं खोबरं होतं ते खोबरंसुद्धा तेल न वापरता भाजून घ्यायचं आहे. जर खोबरं चिरून घेतलं तर त्याला थोडंसं तेल टाकून भाजायचं. किसून घेतलं तर हे मस्त खोबरं गोल्डन रंगावरती छान खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता हे खोबरं भाजलं की काढून घ्यायचं. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि थोड्याशा तेलावरती मी हळकुंड फोडून घेतलं होतं. ते हळकुंड आता या तेलावरती मस्त असं परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं, म्हणजे आपल्या मसाल्याला याच्यामुळं खूप छान असा रंग येतो.
तर आता हे हळकुंड भाजलं की काढून घ्यायचं. तर आता हळकुंड भाजून झालं की आता सगळ्यात शेवटी तर मिरची भाजून घेणार आहे. तर मिरची भाजायच्या अगोदर त्याला मी खालीच थोडंसं तेल लावून त्याला सगळीकडून मिक्स करून घेणार आहे. तर आता 1 किलो मिरची आहे, तर याच्यातच मी थोडीशी बेडगी मिरचीसुद्धा रंगासाठी वापरलेली आहे. तेल सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आणि ही मिरची आता थोडी थोडी करून छान भाजून घ्यायचे. आता ही मिरची 1 किलो आहे, तर ही मिरची मी 3 ते 4 टप्प्यामध्ये थोडी थोडी करून भाजून घेतलेली आहे. मिरची कढईमध्ये टाकली की याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि ही मिरची अशी थोडीशी लालसर काळीसर डाग पडेपर्यंत मी छान भाजून घेतलेली आहे बारीक गॅसवरतीच. तर आता ही सगळी मिरची भाजून झाली की थंड करून घ्यायची. हा सगळा मसाला व्यवस्थित थंड करून झाला की एका कॅरी बॅगमध्ये भरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली मिरचीसुद्धा थोडीशी छान अशी डाग पडलेली आहेत आणि ती मस्त अशी भाजलेली सुद्धा आहे. तर आता ही सगळी मिरची आपली भाजून झालेली आहे. तर आता मिरची भाजल्यानंतर इथं मी मसाला छान बारीक व्हावा म्हणून इथं मी थोडंसं मोठं मीठसुद्धा घेतलेलं आहे, ते वेगळं बांधून घेतलेलं आहे. तर आता हा सगळी मिरचीसुद्धा आपली भाजून झालेली आहे. सगळा मसाला कॅरी बॅगमध्ये भरून घेतला. तर आता इथं मी सगळ्यात अगोदर खसखस भाजून घेतली होती. खसखस मी घरीच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. खसखस वाटून झाली की ते एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर इथं मी तीळसुद्धा मिक्सरमध्ये घरीच वाटून घेणार आहे. आणि तीळ वाटून झाले की खोबरंसुद्धा वाटून घ्यायचं आहे. खोबऱ्याला तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्येच खोबरं वाटून घेतलं की आपण जे अगोदर खसखस आणि तीळ वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याचं वाटण बनवून एका डब्यामध्ये वेगळं घेतलेलं आहे. मोठं मीठ वेगळं घेतलेलं आहे मसाला बारीक होण्यासाठी. आणि आता हा सगळा मसाला छान आपला बारीक झाल्यानंतर कॅरी बॅगमध्ये भरून घ्यायचा आणि डांकावरती मस्त असा कुटून आणायचा. तर इथं मी 1 किलो मसाला बनवला होता, तर याचा 2 किलो मसाला बनवून तयार झालेला आहे. घरी आल्यानंतर हा मसाला चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून आपला छान हा मसाला 1 ते 2 वर्ष छान टिकतो. तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब.